गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण बेसिसिटी ऑफ अमाइन स्टडी करत होतो. अमाइन्स हा आपला बेस म्हणून ऍक्ट होतो. दोन त्याचे रिझन आहेत बेस म्हणून ऍक्ट होण्याचे. एक तो लेव्हिस बेस म्हणून ऍक्ट होत असतो आणि एक ब्रॉन्झेड बेस म्हणून ऍक्ट होत असतो. जर नायट्रोजन वरती प्रेझेंट असलेली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर बॉन्डिंग मध्ये येत असेल, जर तो नायट्रोजन वरची इलेक्ट्रॉनची लोन पेअर देत असेल तर तो लेव्हिस बेस म्हणून ऍक्ट होत असतो. आणि जर अमोनिया किंवा अमाइन्स कुठला असेल, प्रायमरी असेल, सेकंडरी असेल किंवा टर्शियरी असेल, हा जर प्रोटॉन एक्सेप्ट करत असेल, H+ साइड एक्सेप्ट करत असेल तर तो ब्रॉन्झेड बेस म्हणून ऍक्ट होत असतो. हे आपण सांगितलेलं लास्ट लेक्चरला. ओके. आणि त्यानंतर एखादा आपला अमोनिया किंवा अमाइन हा स्ट्रॉंग बेस कधी ऍक्ट होत असतो तर त्याची केबी व्हॅल्यू लार्ज पाहिजे, पी केबी व्हॅल्यू स्मॉल पाहिजे आणि त्यानं तयार केलेला कॉन्जुगेट ऍसिड ज्यावेळी अमोनिया असेल किंवा अमाइन असेल तो प्रोटॉन एक्सेप्ट केल्यावरती करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट ऍसिड तयार करत असतो. तो कॉन्जुगेट ऍसिड जेवढा मोर स्टेबल असणार तेवढी त्या अमाइनची बेसिक कॅरेक्टर किंवा बेसिक स्ट्रेंथ आपली स्ट्रॉंग असते. हे आपण सांगितलेलं आहे. ओके. आता लक्षात घ्या, बेसिक स्ट्रेंथ ऑफ अलिफॅटिक अमाइन्स ही आपली कशावर डिपेंड आहे? पीकेबी व्हॅल्यू वरती डिपेंड आहे. बघा याच्यामध्ये ऑर्डर ऑफ पीकेबी व्हॅल्यू फॉर प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी आणि अमोनिया. ओके. ऑर्डर ऑफ पीकेबी. पीकेबी व्हॅल्यू म्हणजे आपली -10 केबी, त्याला आपण पीकेबी असं म्हणतो. ऑर्डर ऑफ पीकेबी ऑफ NH3 and NH3 primary amine, secondary amine and tertiary amine. अमोनिया प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन. आता जेवढी पीकेबी आपली कशी असणार आहे, स्मॉल असणार आहे, तेवढं बेसिक कॅरेक्टर आपलं कसं असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. आता इथे बघा पीकेबी व्हॅल्यूची ऑर्डर कसं आहे बघा. सगळ्यात पीकेबी व्हॅल्यू आपली अमोनियाची जास्त असते. त्यानंतर प्रायमरी अमाइन RNH2, त्यानंतर सेकंडरी अमाइन R2NH आणि त्यानंतर आपला जो असतो त्याच्यामध्ये टर्शियरी अमाइनची ही आपली सेकंडरी अमाइन पेक्षा कशी असणार आहे, ओके, जास्त असते. ओके, लक्षात घ्या. पीकेबी व्हॅल्यू आपल्याला काय लक्षात येतं बघा, अमोनियाची पीकेबी व्हॅल्यू जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी कुणाचे अमोनियापेक्षा प्रायमरी अमाइन. हा आपला अमोनिया. ओके. हा आहे तो आपला प्रायमरी अमाइन RNH. अमोनिया मधला एक हायड्रोजन आपला एका अल्किल ग्रुपने रिप्लेस झालाय ना. हा आपला आहे तो सेकंडरी अमाइन आणि हा जो आहे आपला तो टर्शियरी अमाइन. ओके, अशा तीन लक्षात. ओके. अमोनियाची पीकेबी व्हॅल्यू सगळ्यात जास्त, त्याच्यापेक्षा कमी प्रायमरी अमाइन, त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी अमाइन आणि सेकंडरी अमाइन पेक्षा जास्त कोणाची असते, टर्शियरी अमाइन असते. आता लक्षात घ्या आपण काय सांगितलंय, पीकेबी व्हॅल्यू जेवढी कमी असणार तेवढा तो अमाइन कसा असणार आहे, स्ट्रॉंग बेस म्हणून ऍक्ट होणार आहे. पीकेबी व्हॅल्यू मग अमोनियाची कशी आपली जास्त आहे ना, त्यामुळे अमोनिया कसं असणार आहे, लेस बेसिक असणार आहे, त्याचं बेसिक स्ट्रेंथ कमी असणार आहे. त्याच्यापेक्षा बेसिक स्ट्रेंथ कोणाची जास्त असणार आहे, प्रायमरी अमाइनची असणार आहे. प्रायमरी अमाइन पेक्षा सेकंडरी अमाइनची बेसिक स्ट्रेंथ आपली जास्त असणार आहे. आणि मग सेकंडरी अमाइन पेक्षा बेसिक स्ट्रेंथ टर्शियरी अमाइनची कमी असणार आहे. म्हणजे सेकंडरी अमाइन आपला स्ट्रॉंग बेस असणार आहे अकॉर्डिंग टू पीकेबी व्हॅल्यू. समजा जेवढी पीकेबी कमी तेवढा बेसिक स्ट्रेंथ आपलं जास्त असणार आहे. आता मग ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ आपण ह्या पीकेबी व्हॅल्यूवर कशी लिहू शकतो बघा. पीकेबी व्हॅल्यूची ऑर्डर तर तुम्हाला माहिती आहे. आता बेसिक स्ट्रेंथची ऑर्डर आपण लिहिणार, ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ. ओके, ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ. आता बेसिक स्ट्रेंथ ची ऑर्डर आहे. ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ कसं आहे बघा आपली, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन आणि अमोनियासाठी. आता बेसिक स्ट्रेंथ आपण पीकेबी व्हॅल्यूवरून बघितलं तर ज्याची पीकेबी व्हॅल्यू जास्त आहे तो लेस बेसिक असणार आहे. म्हणजे अमोनियापेक्षा स्ट्रॉंग बेस कोण असणार आहे, प्रायमरी अमाइन. बरोबर आहे, RNH2 स्ट्रॉंग बेस असणार. त्यापेक्षा स्ट्रॉंग बेस कोण असणार आहे, सेकंडरी अमाइन. बरोबर आहे का, सेकंडरी अमाइन.
आणि सेकंडरी अमाइन पेक्षा वीक बेस जो असणार आहे तो आपला कोण असणार आहे, टर्शियरी अमाइन असणार, R3N असणार. तर चलो ही आपली ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ तयार करतो. ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ ऑफ NH3 म्हणजे अमोनिया, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन अँड टर्शियरी अमाइन, यांची बेसिक स्ट्रेंथ तयार करते. ओके, लक्षात आहे. हा आपला प्रायमरी अमाइन, हा सेकंडरी, हा टर्शियरी लक्षात घ्या. आता बघा त्या बेसिक स्ट्रेंथ वरून सुद्धा आपल्याला काय लक्षात आलं, सगळ्यात स्ट्रॉंग बेस कोण असणार आपला, सेकंडरी अमाइन असणार. सेकंडरी अमाइन स्ट्रॉंग बेस लक्षात. आता मग पीकेपी व्हॅल्यू आणि बेसिक स्ट्रेंथ आपण ॲलिफॅटिक अमाइनची बघितलंय. सेकंडरी अमाइन हा आपला सेकंडरी अमाइन, सेकंडरी अमाइन आपला स्ट्रॉंग बेस म्हणून ऍक्ट होतो लक्षात. सेकंडरी ॲलिफॅटिक अमाइन हा आपला स्ट्रॉंग बेस आहे. आपण ॲलिफॅटिक अमाइन साठी स्टडी करतो लक्षात घ्या, अरोमॅटिक साठी नाही. ते सेकंडरी अमाइन हा आपला स्ट्रॉंग बेस असणार आहे. आता बेसिक स्ट्रेंथ जी आहे ती आपली काय होते बघा, अमोनियापासून प्रायमरी अमाइन पर्यंत बेसिक स्ट्रेंथ वाढते. प्रायमरी अमाइन पासून पुन्हा पण वाढते आणखी सेकंडरी अमाइन, म्हणजे अमोनिया टू प्रायमरी अमाइन आणि प्रायमरी अमाइन टू सेकंडरी अमाइन बेसिक स्ट्रेंथ आपली इनक्रीज होते. त्यानंतर सेकंडरी अमाइन टू टर्शियरी अमाइन परत बेसिक स्ट्रेंथ आपली डिक्रीज होते लक्षात. त्यामुळे सेकंडरी अमाइन आपला काय असणार आहे, स्ट्रॉंग बेस असणार आहे. आता बेसिक स्ट्रेंथ आपली कशावर डिपेंड आहे आपण सांगितले, पीकेपी व्हॅल्यू वरती डिपेंड आहे. पीकेपी व्हॅल्यू आणि मग पीकेपी व्हॅल्यूची पोझिशन जी असणार आहे ती कशावर डिपेंड आहे, इक्विलिब्रियम वरती डिपेंड असणार. मग आता इक्विलिब्रियम कसं असणार आहे आपला, जेवढं त्या कॉन्जुगेट ऍसिडचं स्टॅबिलायझेशन जास्त असणार आहे तेवढा इक्विलिब्रियम राईट साइडला शिफ्ट होणार आहे आणि बेसिक स्ट्रेंथ आपली जास्त असणार आहे. ओके, बघा इथं कुठलाही अमोनिया असेल किंवा अमाइन असेल त्याचा तुम्ही कॉन्जुगेट ऍसिड घेऊ शकताय. आपण लास्ट लेक्चरला बघितलंय. समजा तुम्ही प्रायमरी अमाइन घेतला असेल RNH2, RNH2 हा आपला प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन कुठलाही तुम्ही घेऊ शकताय. आता हा प्रायमरी अमाइन अशात त्या आता इथं वॉटर बरोबर ऍक्वेस सोल्युशन मध्ये वॉटर मध्ये कोण असणार आपला H+OH- साइन असणार. ओके, या वॉटर बरोबर डायनामिक इक्विलिब्रियम तयार होत असतो अमाइनचा. वॉटर मधला H+ आहे, नायट्रोजन मध्ये काय असते आपली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. ही जर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन वॉटरचा H+ आहे म्हणजे प्रोटॉन घेत असेल तर आपल्याला काय होणार आहे, इथं RNH2 चा काय होणार आहे, RNH3+ होणार. बरोबर आहे. वॉटर मधला H+ आयन घेतला ना, RNH2 चा RNH3 आणि नायट्रोजन ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन H+ च्या बॉन्डिंग मध्ये आणली, H+ बरोबर बॉन्ड फॉर्मेशन साठी यूज केली तर नायट्रोजन वरती पॉइंट यूज झालेला RNH3+ आणि इथे कोण राहिला आपला OH- आयन. हा आपला काय झाला, OH- आयन झाला. ओके, बघा याच्यामध्ये आता मला सांगा RNH2 चं कन्वर्जन कशामध्ये झालं रे, RNH3+ मध्ये झालं. बरोबर आहे, RNH2 चं कन्वर्जन RNH3+ मध्ये झालं. पण ह्याचा अर्थ काय, RNH3+ कधी होत असतो, RNH2 चा RNH3+ कधी होत असतो, प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यावरती ना. बरोबर आहे नाही, H+ म्हणजे प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यावरतीच RNH2 चा RNH3 होतो ना. मग जो प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो तो ब्रॉन्स्टेड काय म्हणून ऍक्ट होतो, बेस म्हणून ऍक्ट होत असतो. ब्रॉन्स्टेड बेस म्हणजे हा आपला बेस आहे, समजा हा बेस म्हणून ऍक्ट होत आहे. आणि ह्या RNH3+ चं कन्वर्जन RNH2 मध्ये कधी होत आहे, प्रोटॉन डोनेट केल्यावरती की ऍक्सेप्ट केल्यावरती, डोनेट केल्यावरती ना. जो प्रोटॉन डोनेट करतो H+ देतो तो आपला काय असणार आहे, ब्रॉन्स्टेड ऍसिड म्हणून ऍक्ट होणार. म्हणजे हा बेसचा कॉन्जुगेट ऍसिड कोण असणार आहे, RNH3+ असणार आहे. हा काय असणार आहे, कॉन्जुगेट ऍसिड असणार आहे ह्या बेसचा. लक्षात घ्या, कॉन्जुगेट ऍसिड. समजा ओके, समजा हा बेसचा हा कॉन्जुगेट ऍसिड असणार आहे. लक्षात का, कॉन्जुगेट ऍसिड. तशाच पद्धतीने तुम्ही सगळ्यांचे कॉन्जुगेट ऍसिड दाखवू शकता. सेकंडरी अमाइन त्याचं पण ह्याच पद्धतीनं R2NH2+ होईल. याचं काय होणार आहे, R3NH+ होणार. बरोबर आहे नाही. म्हणजे लक्षात घ्या, आपला बेसिक स्ट्रेंथ सांगायचं. आपण काय सांगितलंय, पीकेपी व्हॅल्यू जी असणार आहे, बेसिक स्ट्रेंथ कशावर डिपेंड आहे, पीकेपी व्हॅल्यू डिपेंड आहे. पीकेपी व्हॅल्यू जेवढी स्मॉल असणार आहे
तेवढं बेसिक कॅरेक्टर स्ट्रॉंग असणार आहे. आता मग ही जी पीकेबी व्हॅल्यू ही कशावर डिपेंड असते आपली, स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड. लक्षात का, अमाइन असेल किंवा प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन, ह्यांचा कॉन्जुगेट ऍसिड जेवढा मोर स्टेबल असणार आहे, जे मोर स्टेबल मध्ये परत ह्याचं कन्व्हर्सन इकडे होऊ नये. लक्षात घ्या, इक्विलिब्रियम आपला ऑलवेज कुठल्या साइडला शिफ्ट झाला पाहिजे, ही साइड कुठली आपली राईट साइड आहे ना, इक्विलिब्रियम ऑलवेज राईट हँड साइडला शिफ्ट झाला पाहिजे, तरच हा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल होणार आहे ना. हा इक्विलिब्रियम परत लेफ्टला शिफ्ट होत असेल तर कॉन्जुगेट ऍसिड आपला स्टेबल होणार नाही. लक्षात घ्या, जेवढा करस्पॉन्डिंग अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल असतात तेवढे बेसिक स्ट्रेंथ आपली जास्त असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. मोर इज केबी व्हॅल्यू, केबी व्हॅल्यू वरती बेसिक स्ट्रेंथ डिपेंड आहे आणि केबी व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड. ओके, मोर इज द स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड, मोर इज द ओके बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स. चला का, तेवढी बेसिक स्ट्रेंथ अमाइनची आपली जास्त असणार. लक्षात आहे की तुम्हाला? ओके, हे लक्षात ठेवायचं. काय सांगितलं आपण याच्यामध्ये, जेवढी लक्षात घ्या पीकेबी व्हॅल्यू स्मॉल, ओके पीकेबी स्मॉल असेल, पीकेबी स्मॉल and more is the stabilization of conjugate acid, more is the stabilization of conjugate acid. conjugate acid चं स्टॅबिलायझेशन जेवढं जास्त असणार आहे, more is the stabilization of conjugate acid. त्यानंतर more is the stabilization of conjugate acid and position of equilibrium, position of equilibrium to the right side, shift to the right side. Okay, position of equilibrium shift to the right side. Okay, equilibrium की position right side ला जेवढी शिफ्ट होणार, position of equilibrium shift to the right side, more is the बेसिक स्ट्रेंथ. ओके, पीकेबी स्मॉल तेवढी आपल्याला स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड जेवढं मोर स्टेबल, मोर इज द स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड, पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम शिफ्ट टू द राइट साइड, मोर इज द बेसिक स्ट्रेंथ, बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स. तेवढी अमाइन्सची बेसिक स्ट्रेंथ आपली स्ट्रॉंग असणार आहे. लक्षात ठेवायचं, मोर इज द बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स, तेवढी अमाइन्सची बेसिक स्ट्रेंथ आपली स्ट्रॉंग असणार, हे लक्षात ठेवायचं. ओके, ग्रेटर इज द बेसिसिटी. चल का, ओके, ग्रेटर इज द स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड म्हणजे काय, प्रोटोनेटेड बेस. लक्षात घ्या, तेवढं आपलं काय असणार आहे, बेसिक स्ट्रेंथ आपली जास्त असणार आहे. कॉन्जुगेट ऍसिडचं स्टॅबिलायझेशन जेवढं जास्त तेवढं. आता मग ही जेवढा कॉन्जुगेट ऍसिड करस्पॉन्डिंग अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड जेवढा मोर स्टेबल तेवढी बेसिसिटी आपण जास्त असणार. मग ही बेसिसिटी ती इन्फ्लुएन्स होत असते. बेसिसिटी वरती इफेक्ट करणारे दोन फॅक्टर्स आहेत आपले, ते आपले इंडक्टिव्ह इफेक्ट आहे आणि दुसरा आहे तो सॉल्वेशन इफेक्ट आहे. त्या दोघांच्या वरती अमाइनची बेसिसिटी डिपेंड असते. सर, बेसिसिटी इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर ऑफ बेसिसिटी ऑफ अमाइन्स. ओके, इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर ऑफ बेसिसिटी ऑफ अमाइन्स, ऑफ बेसिसिटी ऑफ अमाइन्स. ओके, अमाइनच्या बेसिसिटी वरती दोन फॅक्टर इन्फ्लुएन्स करतात. पहिला जो आहे आपला तो प्लस इफेक्ट, म्हणजे काय आपला पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, आणि दुसरा जो आहे तो आपला सॉल्वेशन इफेक्ट. सॉल्वेशन इफेक्ट ही दोन इफेक्ट वरती अमाइनची बेसिसिटी डिपेंड आहे. लक्षात घ्या, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट त्याला आपण प्लस इफेक्ट म्हणतो आणि सॉल्वेशन इफेक्ट या दोघांच्या वरती अमाइनची बेसिसिटी डिपेंड आहे. आता बघा, पहिल्या सोयातला इन्फ्लुएन्स ऑफ पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ऑन बेसिसिटी ऑफ ऍलिफेटिक अमाइन्स. आता ह्याच्यावर कसा डिपेंड आहे हे तुम्हाला आता मी सांगणार आहे. बघा इथे हे तुम्हाला लक्षात आहे ना. ओके, बघा इथं त्यामध्ये कशा तीन असणार आहे ते तुम्हाला मी रिप्रेझेंट करतोय. पहिला आहे तो आपला इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर ऑफ बेसिसिटी ऑफ अमाइन्स.
पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. तो कुठला असणार आहे आपला पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. प्लस आय इफेक्ट. प्लस आय इफेक्ट. आता पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट नुसार काय होत असतं बघा. इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट ऑन स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड ऑफ अमोनिया अँड ऍलिफॅटिक अमाइन्स. हे कसं आहे बघा. आता आपल्याला अमोनियाचा कॉन्जुगेट ऍसिड कसा असणार आहे. अमोनियाचा कॉन्जुगेट ऍसिड अमोनिया NH3 त्याचा कॉन्जुगेट ऍसिड कधी होणार आहे. प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यावरती ना. ओके लक्षात घ्या. अमोनिया कधी होणार आहे. अमोनिया लक्षात घ्या. अमोनियाचा कॉन्जुगेट ऍसिड कुठला असणार आहे. NH4+ असेल ना. लक्षात आहे का. अमोनियाचा कॉन्जुगेट ऍसिड NH4+. ओके त्यानंतर प्रायमरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड कुठला असणार आहे. RNH3+ प्रायमरी अमाइन. सेकंडरी अमाइनचा कुठला असणार आहे. R2NH2+. सेकंडरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड आणि टर्शियरी अमाइनचा R3NH+. हे सगळ्या अमाइनचे काय कॉन्जुगेट ऍसिड्स आहेत. बरोबर आहे. अमोनियाचा कॉन्जुगेट ऍसिड. ओके कॉन्जुगेट ऍसिड acids of ammonia and amines. चलता ही अमोनिया आणि अमाइनचे कॉन्जुगेट ऍसिड्स आहेत. चल का ही आहे अमोनिया, ही प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन. चल का यांचे आता लक्षात घ्या. त्यामध्ये ओके हा आपला आहे तो अमोनियाचा, हा आहे तो प्रायमरी अमाइनचा, हा सेकंडरी अमाइन, हा टर्शियरी अमाइन. हे ह्यांचे कॉन्जुगेट ऍसिड्स आहेत. आता प्लस आय इफेक्ट काय सांगतोय लक्षात घ्या. अल्किल ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतो किंवा इलेक्ट्रॉन रिलीजिंग असतो. लक्षात घ्या. ओके अल्किल ग्रुप कसा असतो आपला इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन रिलीजिंग असतो. आता मग इथं बघा जेवढे अल्किल ग्रुप जास्त अटॅच असणार आहेत तेवढा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट प्लस आय इफेक्टची व्हॅल्यू जास्त असणार आहे आणि तेवढं त्या कॉन्जुगेट ऍसिडचं मोर स्टॅबिलायझेशन होऊन राहिलं असतं. पण काय म्हणतोय बघा. ओके हे जे कॉन्जुगेट ऍसिड्स आहेत अमोनिया अमाइनचे आणि अमोनियाचे, पॉझिटिव्ह चार्ज नायट्रोजन ऍटमला जेवढे अल्किल ग्रुप जास्त अटॅच असणार आहेत तेवढा प्लस आय इफेक्टची व्हॅल्यू जास्त असेल. प्लस आय इफेक्ट जेवढा जास्त असणार तेवढं कॉन्जुगेट ऍसिडचं स्टॅबिलायझेशन जास्त होत असतं. चल का हे लक्षात ठेवायचं की मोर इज द अल्किल ग्रुप अटॅच टू नायट्रोजन एटम, मोर इज द स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड अँड मोर इज द बेसिसिटी ऑफ अमाइन्स. ओके अमाइनची बेसिसिटी आपली जास्त असणार. ओके लक्षात घ्या. इथं बघा इथं आपण जर स्प्लिट करून दाखवलं तर त्यामध्ये बघा नायट्रोजन आपण घेतला. इथं आपले सगळे कसे आहेत रे हायड्रोजन एटम्स आहेत ना, नायट्रोजन अटॅच असले. ओके इथं आपला प्लस आय इफेक्ट येणार नाही. परत इथं नायट्रोजन आपले काय एकच अल्किल ग्रुप आणायचं आहे ना, RNH3+ आहे. हा एकच अल्किल ग्रुप आपला आणायचा आहे. हा अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन रिड्युसिंग ग्रुप असतो. हा प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवत असतो. इथं सेकंडरी अमाइन मध्ये किती आहेत आपले अल्किल ग्रुप, 2 आहेत ना, 2 अल्किल ग्रुप आहेत. हे नायट्रोजन आटमला आपले अटॅच आहेत. ते पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात, इलेक्ट्रॉन रिलीजिंग इफेक्ट दाखवतात. आणि टर्शियरी अमाइन मध्ये नायट्रोजनला 3 अल्किल ग्रुप आपले अटॅच आहेत. ओके हे तिन्ही अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन रिलीजिंग इफेक्ट दाखवतात. ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. म्हणजे अमोनिया टू प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन पर्यंत अल्किल ग्रुप वाढत जातात. जेवढे अल्किल ग्रुप इन्क्रीज होत जाणार तेवढं काय होणार आहे प्लस आय इफेक्टची व्हॅल्यू वाढत जाणार
प्लस इफेक्ट जेवढा जास्त असणार आहे तेवढं काय असणार आहे, बेसिसिटी ऑफ अमाइन्स आपली जास्त असणार. तर का मोर इज द अल्किल ग्रुप अटॅच टू पॉलिचार नायट्रोजन एटम, मोर इज द प्लस इफेक्ट अँड मोर इज द स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड. आणि तेवढं कॉन्जुगेट ऍसिडचं स्टॅबिलायझेशन आपलं कसं असणार आहे, जास्त असणार आहे. तो मला सांगा कॉन्जुगेट ऍसिडचं स्टॅबिलायझेशन जेवढं जास्त असेल तेवढी बेसिक स्ट्रेंथची ऑर्डर आपली काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार. बरोबर नाही, बेसिक स्ट्रेंथची ऑर्डर आपली काय होत जाणार आहे, इन्क्रीज होणार. त्यामुळे आउटर ऑफ स्टॅबिलायझेशन कसे असणार आहे तर मला सांगा, आउटर ऑफ स्टॅबिलायझेशन ही कशी असणार आहे, आउटर ऑफ स्टॅबिलायझेशनची ऑर्डर कशी आहे सांगा. सगळ्यात मोर स्टेबल कुठला, पायटी इंडेक्स लिपिड नुसार कुणाचा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल होतोय, टर्शियरी अमाइनचा ना. कसं का टर्शियरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल होतोय प्लस इफेक्ट मुळे. जेवढे अल्किल ग्रुप जास्त असणार, अमोनियामध्ये अल्किल ग्रुप नाही का, त्यामुळे इथं प्लस इफेक्ट येणार नाही. इथं प्रायमरी अमाइन मध्ये एक अल्किल ग्रुप आणायचा आहे, सेकंडरी अमाइन मध्ये 2 अल्किल ग्रुप आणायचे आहेत, टर्शियरी मध्ये 3 अल्किल ग्रुप आणायचे आहेत. जेवढे नंबर ऑफ अल्किल ग्रुप वाढत जाणार तेवढी प्लस इफेक्टची व्हॅल्यू आपली काय होत जाणार, इन्क्रीज होणार. प्लस इफेक्ट जेवढा वाढला तेवढा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल झाला, कॉन्जुगेट ऍसिड जेवढा मोर स्टेबल तेवढी बेसिसिटी आपली काय होणार आहे, इन्क्रीज होणार. ओके, म्हणजे प्लस इफेक्ट नुसार टर्शियरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल होणार. त्यामुळे आउटर ऑफ स्टॅबिलायझेशन आपली ऑर्डर कशी येणार आहे, आउटर ऑफ स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट बेस कुठला मोर स्टेबल येणार सांगा, कुठला मोर स्टेबल असणार आहे, मोर स्टेबल कुठला असणार कॉन्जुगेट ऍसिड आउट ऑफ स्टॅबिलायझेशन मध्ये, हा ना. चल का ओके, इथं काय ना NH4+ त्यानंतर कोण येणार आहे R NH3+, बरोबर आहे. त्यानंतर R2NH2+, त्यानंतर कोण असणार आहे R3NH+. ही आउटर ऑफ स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड. ओके, ही आउटर ऑफ स्टॅबिलायझेशन ऑफ काय असणार, कॉन्जुगेट ऍसिड असणार. आता मग ही कॉन्जुगेट ऍसिडची आउटर ऑफ स्टॅबिलायझेशन आहे, तर अमोनिया आणि अमाइनची बेसिक स्ट्रेंथ कशी असणार आहे आपली, एक्सपेक्टेड ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ कशी असणार आहे, हे आउटर ऑफ स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड वरून एक्सपेक्टेड बेसिक स्ट्रेंथ कशी आपली, एक्सपेक्टेड बेसिक स्ट्रेंथ, एक्सपेक्टेड बेसिक स्ट्रेंथ कशी येणार आपली सांगा. ओके, कुणाचा आता कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल आहे प्लस इफेक्ट वरून टर्शियरी अमाइन, त्यामुळे सगळ्यात स्ट्रॉंग बेस कोण असणार आहे, टर्शियरी अमाइन. एक्सपेक्टेड बेसिक स्ट्रेंथ ना, म्हणजे अमोनियापेक्षा स्ट्रॉंग बेस कोण असणार आहे, प्रायमरी अमाइन RNH, बरोबर आहे. आणि प्रायमरी अमाइन पेक्षा मोर बेसिक कोण असणार आहे, सेकंडरी अमाइन. आणि सेकंडरी अमाइन पेक्षा मोर बेसिक कोण असणार आहे, टर्शियरी अमाइन. इथं फक्त आपण काय घेतले, अमोनिया आणि अमाइन घेतले. इथं काय कॉन्जुगेट ऍसिड आहे, लक्षात घ्या. अमोनियाचा कॉन्जुगेट ऍसिड हा आहे, प्रायमरी अमाइनचा हा आहे, सेकंडरी अमाइनचा हा आहे, टर्शियरी अमाइनचा हा कॉन्जुगेट ऍसिड आहे. चल का ओके, जेवढा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल तेवढी बेसिक स्ट्रेंथ जास्त असणार आहे. त्यामुळे एक्सपेक्टेड बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमोनिया, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन आपली अशी असणार. चल का, त्यामुळे एक्सपेक्टेड बेसिक स्ट्रेंथ वरून आपला कोण मोर स्ट्रॉंग मोर बेसिक असणार आहे, टर्शियरी अमाइन मोर बेसिक आहे लक्षात घ्या. परंतु लक्षात घ्या आपली ऑब्झर्व्ड बेसिक स्ट्रेंथ काय सांगते, सेकंडरी अमाइन कसा आहे, मोर बेसिक. चल का, हे आता ऍनिमली आपल्याला कव्हर करायचं लक्षात. आपल्या एक्सपेक्टेड बेसिक स्ट्रेंथ वरून प्लस इफेक्ट टर्शियरी अमाइन मध्ये सगळ्यात जास्त असणार आहे. ह्याचा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल होणार आहे, त्यामुळे ह्याची बेसिक स्ट्रेंथ जास्त आपण म्हणतोय लक्षात घ्या, टर्शियरी अमाइन मोर बेसिक म्हणतोय. परंतु ऑब्झर्व्ड बेसिक स्ट्रेंथ काय सांगते आपली, सेकंडरी अमाइन मोर बेसिक आहे, सेकंडरी अमाइन मोर बेसिक, टर्शियरी अमाइन मोर बेसिक आहे. तर कोण आहे, सेकंडरी अमाइन मोर बेसिक आहे. आता हे आपल्याला रिसॉल्व्ह करायचं आहे, तर लक्षात घ्या हे कसं आपण रिसॉल्व्ह करणार आहे बघा. ऍक्च्युअली याच्यामध्ये ही जी आपल्याला एक्झिस्टन्स आहे का, आपला सेकंडरी अमाइन मोर बेसिक आहे, टर्शियरी अमाइन लेस बेसिक आहे. तर
टर्शियरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड आहे तो आपला लेस स्टेबलाइज असेल, लक्षात घ्या, लेस स्टेबल असेल. ओके, कुणापेक्षा? सेकंडरी अमाइनच्या कॉन्जुगेट ऍसिड पेक्षा. ओके, लक्षात येईल का की आपण तर आता काय सांगितलंय, ज्याचा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल तो काय असणार आहे? स्ट्रॉंग बेस असणार आहे. परंतु ऑब्झर्व्ड बेसिक स्ट्रेंथ वरून सेकंडरी अमाइन मोर बेसिक येतोय, टर्शियरी अमाइन मोर बेसिक येत नाही, लक्षात घ्या. मग आपल्याला सेकंडरी अमाइनच मोर बेसिक काय असेल तर आपण काय सांगू शकतो, तर टर्शियरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड हा मोर स्टेबल नसेल, त्यामुळं सेकंडरी अमाइन हा स्ट्रॉंग बेस असेल. तर का मग ही एनोमली आपल्याला डिस्कवर करायची असेल, ही फाइंड आउट करायची असेल, ओके, तर आपल्याला दुसरा इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर स्टडी करावा लागेल, तो आहे तो आपला सॉल्वेशन इफेक्ट. इथे एनोमली तयार झाली की नाही आपली. ओके, एक्सपेक्टेड बेसिक स्ट्रेंथ वरून आपण टर्शियरी अमाइन मोर बेसिक म्हणतोय, परंतु ऑब्झर्व्ड बेसिक स्ट्रेंथ वरून सेकंडरी अमाइन आपला मोर बेसिक आहे. त्यामुळं टर्शियरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल नसेल, त्यामुळं टर्शियरी अमाइनची बेसिक स्ट्रेंथ कमी असेल. मग ही काय ची बेसिक स्ट्रेंथ कमी झाली हे स्टडी करण्यासाठी आपण दुसरा इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर घेणार आहे आणि तो आहे आपला सॉल्वेशन इफेक्ट. ओके, तो कुठला आहे आपला? सॉल्वेशन इफेक्ट. तर सॉल्वेशन इफेक्ट काय सांगतो लक्षात घ्या. सॉल्वेशन इफेक्ट हे आता मी रब करतो लक्षात. सॉल्वेशन इफेक्ट काय सांगतोय बघ. सेकंड इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर आहे बेसिसिटी ऑफ अमाइन्स मधला, तो सॉल्वेशन इफेक्ट आहे. सॉल्वेशन इफेक्ट. तर सॉल्वेशन इफेक्ट काय सांगतो बघा, लक्षात घ्या. सॉल्वेशन इफेक्ट मध्ये इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्वेशन बाय वॉटर ऑन स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड ऑफ ॲलिफॅटिक अमाइन्स. The solvation effect, influence of solvation effect of water on stabilization of conjugate acid. Stabilization of conjugate acid. Conjugate acid of सॉल्वेशन इफेक्ट वरून आपल्याला काय करायचंय, अमोनिया, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन यांचा कॉन्जुगेट ऍसिड कसा स्टेबल होतो ते आपल्याला बघायचं आहे. तर लक्षात घ्या, सुरुवातीला आपण घेणार आहे तो अमोनिया. आता अमोनियाचा सॉल्वेशन इफेक्ट म्हणजे काय लक्षात घ्या. अमोनियाच्या प्रायमरी अमाइनच्या, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइनच्या कॉन्जुगेट ऍसिडला किती वॉटर मॉलिक्यूल सराउंड होतात, किती वॉटर मॉलिक्यूल सराउंड करतात, त्याला सॉल्वेशन इफेक्ट म्हणतात. सॉल्वेशन म्हणजे सॉल्वंट, सॉल्वंट हा वॉटर आहे. सॉल्वेशन इफेक्ट मध्ये अमोनियाच्या कॉन्जुगेट ऍसिडला आणि अमाइनच्या कॉन्जुगेट ऍसिडला किती वॉटर मॉलिक्यूल सराउंड करतात, समजा त्याला आपण काय म्हणणार आहे, सॉल्वेशन इफेक्ट म्हणणार आहे. आता मला सांगा, अमोनियाचा कॉन्जुगेट ऍसिड कुठला असणार आहे आपला, NH4+ असणार आहे ना. चल का ह्याचा कॉन्जुगेट ऍसिड सॉल्वेशन इफेक्ट नुसार कसा स्टेबल होत असतो लक्षात घ्या. आता NH4+ मी आता इथं स्प्लिट करून दाखवतो लक्षात घ्या. स्प्लिट केल्यावरती कसा दिसेल बघा. इथं किती हायड्रोजन आयटम आणायचे तर 4 ना. अमोनियाचा कॉन्जुगेट ऍसिड इथं असणार NH4+, बरोबर आहे की. अमोनियाचा कॉन्जुगेट ऍसिड काय असणार आपला, NH4+ असणार आहे. ओके, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता ह्याला वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार. वॉटर मॉलिक्यूल सराउंड करत असताना हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. कसं होणार बघा. आता ही अमोनियाचा कॉन्जुगेट ऍसिड आहे NH4+, ह्याला किती वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार, नायट्रोजनला 4 हायड्रोजन आयटम आणायचे आहेत, 4 वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार लक्षात घ्या. आता वॉटर कसं आहे ना बघा, अशा प्रकारे ऑक्सिजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो, हायड्रोजन वरती आपला पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो. इथल्या हायड्रोजन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, इथं आपला हायड्रोजन बॉन्डिंग डेव्हलप होत असतं. निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन आयटम आणि पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन आयटम ऑफ कॉन्जुगेट ऍसिड यांच्यामध्ये असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होत असतं. चल का परत ह्या हायड्रोजनला आपण ह्या स्थितीने, इथं हायड्रोजन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं ऑक्सिजन बघा इथं अशा. ओके, ऑक्सिजन वरती पार्शियल निगेटिव्ह,
हायड्रोजन वरती पार्सल पॉइंट. तर काय तर असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतं. परत इथे कसं होणार आहे, ऑक्सिजन हायड्रोजन, बरोबर आहे. कशात होणार, ऑक्सिजन वरती पार्सल निगेटिव्ह, हायड्रोजन वरती पार्सल पॉझिटिव्ह. तर काय तर पार्सल पॉझिटिव्ह इथं असं फोर्स हायड्रोजन बॉन्डिंग करणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार. चल का. परत राहिला कुठला इकडला, इथं पार्सल पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं ऑक्सिजन आणि हा वॉटर मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूल मध्ये H2 आहे, इथं पार्सल निगेटिव्ह, इथं असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार. मग मला सांगा, अमोनियाच्या कॉन्जुगेट ऍसिड मध्ये 4 हायड्रोजन ऍटम नायट्रोजनला प्रेझेंट आहेत. त्यामुळं अमोनियाचा कॉन्जुगेट ऍसिड किती वॉटर मॉलिक्यूलला सराउंड झालाय, 4 वॉटर मॉलिक्यूलला सराउंड झालाय. त्यामुळे जेवढे वॉटर मॉलिक्यूल जास्त सराउंड होणार कॉन्जुगेट ऍसिडला, तेवढा सॉल्व्हेशन इफेक्टची व्हॅल्यू जास्त असते. तर का सॉल्व्हेशन इफेक्ट मग NH4+ मध्ये जास्त आला ना, बरोबर आहे. ओके. त्यानंतर आता प्रायमरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड कुठला आहे, प्रायमरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड, प्रायमरी अमाइन त्याचा कॉन्जुगेट ऍसिड बघा R N. ओके. प्रायमरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड R N H2 NH3 आहे ना, R NH3+ आहे ना. प्रायमरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड R NH3+ आहे. तर का हा अमोनियाचा कॉन्जुगेट ऍसिड आहे. प्रायमरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड बघा, लक्षात घ्या कशात 3 असणार आहे. इथं 3 हायड्रोजन ऍटम नायट्रोजन अटॅच आहेत. तर हा प्रायमरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड किती वॉटर मॉलिक्यूल सराउंड होणार, किती होणार, 3 ना. तर का 3 वॉटर मॉलिक्यूल सराउंड करतील. आता बघा इथं हायड्रोजन आपला पार्सल पॉझिटिव्ह आहे. तर काय इथं असं हायड्रोजन बॉन्डिंग ना वॉटर बरोबर, ऑक्सिजन आपला पार्सल निगेटिव्ह आहे, इथला हायड्रोजन पार्सल पॉझिटिव्ह, इथं असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार असं. परत इथं असं हायड्रोजन पार्सल पॉझिटिव्ह, इथं असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार, इथं पार्सल पॉझिटिव्ह, इथं पार्सल पॉझिटिव्ह, इथं पार्सल निगेटिव्ह, इथं असं हायड्रोजन बॉन्डिंग डेव्हलप होणार. चल का. परत इथं ऑक्सिजन हायड्रोजन हायड्रोजन, बरोबर. इथं हायड्रोजन आणि निगेटिव्ह चार्ज ऑप्शन, इथं असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार, हायड्रोजन बॉन्डिंग होणार. तर प्रायमरी अमाइनच्या कॉन्जुगेट ऍसिडला किती वॉटर मॉलिक्यूल सराउंड झालेले, 3 झाले. म्हणजे सॉल्व्हेशन इफेक्ट आहे तो अमोनियाच्या कॉन्जुगेट ऍसिड पेक्षा प्रायमरी अमाइनच्या कॉन्जुगेट ऍसिड मध्ये कमी असणार आहे. 3 वॉटर मॉलिक्यूल तर सराउंड होतात. जेवढं वॉटर मॉलिक्यूल कमी सराउंड होणार तेवढं सॉल्व्हेशन इफेक्ट कमी होत जाणार. तर का ही प्रायमरी अमाइन साठी झालं. आता सेकंडरी अमाइन मध्ये बघूया आपण. सेकंडरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड कोण असणार आहे, R काय असणार आहे, R NH2+ ना, बरोबर नाही. R NH2+. ओके. इथं बघ कसं होणार, R N इथं अल्फिगो सेकंडरी अमाइन साठी. इथं सेकंडरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड आहे R2 NH2+. इथं 2 वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार आहे, बरोबर. काय शक्ती हायड्रोजन पार्सल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन पार्सल निगेटिव्ह, इथं असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार, हायड्रोजन बॉन्डिंग होणार. परत इथं हायड्रोजन बॉन्डिंग होणार वॉटर मॉलिक्यूल बरोबर. हे पार्सल पॉझिटिव्ह, पार्सल निगेटिव्ह, तर का पार्सल पॉझिटिव्ह आणि हा हायड्रोजन पार्सल पॉझिटिव्ह, इथं असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार. चल का किती वॉटर मॉलिक्यूल सराउंड झाले, 2 ना. आता टर्शियरी अमाइनचा आपण घेणार आहे. टर्शियरी अमाइन मध्ये कसे येणार बघा, R N 3 अल्फी. टर्शियरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड R3 NH+ आहे. इथं एकच वॉटर मॉलिक्यूल सराउंड होणार आहे. इथं पार्सल पॉझिटिव्ह, इथं पार्सल निगेटिव्ह. अशा तसा हायड्रोजन बॉन्डिंग. आता मला सांगा NH4+ to R3 NH+ म्हणजे अमोनियाच्या कॉन्जुगेट ऍसिड पासून
टर्शियरी अमाइनच्या कॉन्जुगेट ऍसिड पर्यंत हायड्रोजन ऍटम कमी होत चालेत का नाही? अमोनियाच्या कॉन्जुगेट ऍसिड मध्ये नायट्रोजनला 4 हायड्रोजन ऍटम अटॅच आहेत, त्यामुळे इथं 4 वॉटर मॉलिक्यूल इथं सराउंड झाले. इथं प्रायमरी अमाइनच्या कॉन्जुगेट ऍसिडला 3 हायड्रोजन ऍटम इथं प्रेझेंट आहेत नायट्रोजनला, त्यामुळे 3 वॉटर मॉलिक्यूल सराउंड झाले. सेकंडरी अमाइनच्या कॉन्जुगेट ऍसिडला 2 हायड्रोजन ऍटम नायट्रोजनला अटॅच आहेत, त्यामुळे इथं 2 वॉटर मॉलिक्यूल सराउंड झाले. आणि टर्शियरी अमाइनच्या कॉन्जुगेट ऍसिड मध्ये एकच हायड्रोजन ऍटम नायट्रोजनला अटॅच आहे, त्यामुळे इथे एकच वॉटर मॉलिक्यूलनं त्या हायड्रोजन बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार केलंय. म्हणजे मला सांगा, जेवढे वॉटर मॉलिक्यूल जास्त प्रेझेंट असणार सराउंड होणार तेवढा सॉल्व्हेशन इफेक्ट जास्त आहे. सॉल्व्हेशन इफेक्ट सगळ्यात जास्त कुठे येणार आपला? अमोनियामध्ये ना, अमोनियाच्या कॉन्जुगेट ऍसिड मध्ये. त्यानंतर सगळ्यात कमी सॉल्व्हेशन इफेक्ट कुठे येणार? टर्शियरी अमाइन मध्ये येणार. चल का, मग आता अकॉर्डिंग टू सॉल्व्हेशन इफेक्ट, ओके, NH4 plus ion is best stabilized by solvation effect. चल का, NH4 plus ion सॉल्व्हेशन इफेक्ट म्हणून बेस्ट स्टॅबिलायझेशन झाले, तर स्टॅबिलायझेशन सगळ्यात जास्त आहे. आणि R3NH प्लस स्टॅबिलायझेशन आपलं सगळ्यात कमी आहे. त्यामुळे मला सांगा, कोण आता मोर बेसिक असणार आहे अकॉर्डिंग टू सॉल्व्हेशन इफेक्ट? अमोनिया ना, करेक्ट नाही? सॉल्व्हेशन इफेक्ट नुसार अमोनिया मोर बेसिक असणार आहे आणि टर्शियरी अमाइन आपला लेस बेसिक असणार आहे. परंतु आपली ऑब्झर्व्ड बेसिक स्ट्रेंथ काय सांगते? कोण स्ट्रॉंग बेस आहे? ऑब्झर्व्ड बेसिक स्ट्रेंथ नुसार स्ट्रॉंग बेस कोण आहे? सेकंडरी अमाइन आहे की नाही? सेकंडरी अमाइन स्ट्रॉंग बेस आहे. आता लक्षात ठेवायचं आहे, सॉल्व्हेशन इफेक्टची ऑर्डर जर बघितली आपण अकॉर्डिंग टू सॉल्व्हेशन इफेक्ट, मोर बेसिक कोण असणार आहे? ते बघा, इथं NH4 प्लस हा मोर बेसिक, म्हणजे अमोनिया मोर बेसिक आहे. त्यानंतर तर का अकॉर्डिंग टू सॉल्व्हेशन इफेक्ट अमोनिया मोर बेसिक, त्यानंतर प्रायमरी अमाइन, त्यानंतर कोण असणार आहे? सेकंडरी अमाइन, आणि त्याच्यानंतर कोण असणार आहे? टर्शियरी अमाइन. हे लक्षात ठेवायचं की अकॉर्डिंग टू सॉल्व्हेशन इफेक्ट. आता ऑब्झर्व्ड बेसिक स्ट्रेंथ तर आपली सेकंडरी अमाइन स्ट्रॉंग बेस आहे असं सांगितलंय, आणि प्लस इफेक्ट काय सांगतोय? टर्शियरी अमाइन मोर बेसिक आहे. सर का, प्लस इफेक्ट ने काय सांगितलंय? टर्शियरी अमाइन मोर बेसिक आहे आणि सॉल्व्हेशन इफेक्ट होऊन अमोनिया मोर बेसिक आहे. आता ह्या दोघांचा कंबाईन इन्फ्लुएन्स आपण बघायचा. सॉल्व्हेशन इफेक्ट प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट, त्या दोघांच्या कंबाईन इन्फ्लुएन्स वरून आपण की कोण मोर बेसिक आहे हे आपण आता सांगणार. तर का, आता कसं असणार आहे बघा सर, त्यामध्ये थर्ड आपण बघणार याच्यामध्ये आता कंबाईन इन्फ्लुएन्स. कंबाईन इन्फ्लुएन्स कंबाईन इन्फ्लुएन्स काय सांगतो? तर कंबाईन इन्फ्लुएन्स आपण जो घेणार आहे, plus effect and solvation effect on stabilization of conjugate acid of aliphatic amines, decide the observed basic strength and pKb value. आता दोन फॅक्टर्स कसे आहेत आपल्याला बघायचे, लक्षात घ्या. आता प्लस इफेक्ट होऊन आपण इथे घेतला अमोनिया, कोण आहे आपला? अमोनिया NH3, त्यानंतर बघा इथं प्लस इफेक्ट होऊन आपण प्लस इफेक्ट जेवढा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल होणार तेवढं काय असणार आहे? बेसिक स्ट्रेंथ जास्त असणार आहे असं आपण सॉल्व्हेशन इफेक्ट वरून पण सांगितलंय आणि प्लस इफेक्ट वरून पण सांगितलेलं आहे. तर का, अमोनियाचा आणि अलिफॅटिक अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड जेवढा मोर स्टेबल होणार तेवढा तो त्या अमाइनचा किंवा अमोनियाचा बेसिक स्ट्रेंथ जास्त असणार. आता अमोनियाचा कॉन्जुगेट ऍसिड कुठला आहे आपला? NH4 प्लस, बरोबर आहे. प्रायमरी अमाइनचा कोण आहे? NH3 प्लस आहे. ओके, टर्शियरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड कोण आहे? सेकंडरी अमाइनचा R2
NH2+ आणि आपला इथं टर्शियरी अमाइन कोण आहे R3NH+. हे सगळ्यांचे क्वांटिटी ऍसिड मी इथे लिहिलेले आहे. आता लक्षात घ्या कंबाइंड इन्फ्लुएन्स मध्ये प्लस इफेक्ट आणि सॉल्वेशन इफेक्ट बनणार आहे. प्लस इफेक्ट नुसार कुणाचा क्वांटिटी ऍसिड मोर स्टेबल आहे, कुणाचा प्लस इफेक्ट पॉझिटिव्ह इंडायरेक्ट डिपेंड कुणाचा क्वांटिटी ऍसिड मोर स्टेबल आहे टर्शियरी अमाइनचा ना. त्यामुळे प्लस इफेक्ट आपला इकडे वाढत जातो अकॉर्डिंग टू प्लस इफेक्ट नुसार. ओके प्लस इफेक्ट आपला इकडे वाढतो लक्षात घ्या. प्लस इफेक्ट नुसार सर आपलं काय येणार आहे टर्शियरी अमाइन मोर बेसिक येणार. आणि सॉल्वेशन इफेक्ट जर आपण बघितला सॉल्वेशन इफेक्ट प्लस इफेक्ट आपला इकडे इन्क्रीज होणार असतात असा इकडे इन्क्रीज होणार आहे. आणि सॉल्वेशन इफेक्ट जर आपण बघितला सॉल्वेशन इफेक्ट आपला इकडे इन्क्रीज होत असतो. एरो माझा ह्या साइडला चल का इकडे. ओके प्लस इफेक्ट ह्या साइडला वाढतो आणि सॉल्वेशन इफेक्ट आपला ह्या साइडला. चल का अकॉर्डिंग टू प्लस इफेक्ट टर्शियरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल आहे आणि अकॉर्डिंग टू सॉल्वेशन इफेक्ट अमोनियाचा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल आहे. म्हणजे सॉल्वेशन इफेक्ट नुसार अमोनिया मोर बेसिक आहे आणि प्लस इफेक्ट नुसार टर्शियरी अमाइन मोर बेसिक आहे. ह्या दोघांचा आता कंबाइंड इन्फ्लुएन्स आपण बघायचा. ऑब्झर्व्ड बेसिक स्ट्रेंथ काय सांगतात सेकंडरी अमाइन मोर बेसिक आहे आपला. आता लक्षात घ्या अमोनिया टू प्रायमरी अमाइन टू सेकंडरी अमाइन आपली बेसिक स्ट्रेंथ इन्क्रीज होत जाते. चल का काय इन्क्रीज होते तर बेटर स्टॅबिलायझेशन ऑफ करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट ऍसिड. चल का अकॉर्डिंग टू प्लस इफेक्ट. चल का ओके परंतु टर्शियरी अमाइन हा वीक बेस आहे लक्षात घ्या दॅन सेकंडरी अमाइन. तो का अकॉर्ड बाय ऑब्झर्व्ड बेसिक स्ट्रेंथ. ओके कारण का स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड ऑफ टर्शियरी अमाइन बाय सॉल्वेशन इज व्हेरी पुअर. चल का लक्षात आहे का मी काय म्हणले अमोनिया टू टर्शियरी अमाइन प्लस इफेक्ट नुसार काय होत जाते आपलं प्लस इफेक्ट नुसार स्टॅबिलिटी वाढत जात असते लक्षात घ्या. परंतु ऑब्झर्व्ड बेसिक स्ट्रेंथ आपण जर बघितली तर सेकंडरी अमाइन आपला स्ट्रॉंग बेस आहे टर्शियरी अमाइन आपला वीक बेस आहे. सॉल्वेशन इफेक्ट जर आपण बघितलं तर अमोनियाचा क्वांटिटी ऍसिड मोर स्टेबल आहे त्यामुळे अमोनिया मोर बेसिक आहे. आपला बेसिक स्ट्रेंथ वरून आता हे डिसाइड करायचं आहे अमोनिया का स्ट्रॉंग बेस आहे लक्षात घ्या टर्शियरी अमाइन का वीक बेस आहे. तर ह्याचं रिझन काय लक्षात घ्या बेसिसिटी ही टर्शियरी अमाइन ची कमी आहे सेकंडरी अमाइन ची जास्त आहे. कारण का सेकंडरी अमाइनचं प्लस इफेक्ट नुसार क्वांटिटी ऍसिड सुद्धा मोर स्टेबल होत असतो आणि सॉल्वेशन इफेक्ट सुद्धा टर्शियरी अमाइन पेक्षा सेकंडरी अमाइनचा सॉल्वेशन इफेक्ट सुद्धा जास्त आहे की नाही. सेकंडरी अमाइन मध्ये 2 हायड्रोजन एटम असेल त्यामुळे सॉल्वेशन इफेक्ट सेकंडरी अमाइनचा जास्त आहे कुणापेक्षा टर्शियरी अमाइन पेक्षा लक्षात घ्या. इथं सॉल्वेशन इफेक्ट जास्त आहे इथं सॉल्वेशन इफेक्ट कमी आहे. याचं प्लस इफेक्ट नुसार कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल पण होत असतो आणि सॉल्वेशन इफेक्ट पण याचा जास्त असतो त्यामुळे टर्शियरी अमाइन पेक्षा सेकंडरी अमाइन आपला मोर स्टेबल. चल का त्यामुळे बेसिक स्ट्रेंथ आपली कुणाची जास्त आहे आपली सेकंडरी अमाइन. चल का इथं सॉल्वेशन इफेक्ट पुअर आहे इथं सॉल्वेशन इफेक्ट जास्त आहे आणि सॉल्वेशन इफेक्ट जास्त असल्यामुळे क्वांटिटी ऍसिडचं स्टॅबिलायझेशन जास्त होत असतं त्यामुळे सेकंडरी अमाइन कसं असताना आपला मोर बेसिक असणार. तर काय लक्षात ठेवायचं समजलं तुम्हाला इथं पण बेसिसिटी ऑफ अलिफॅटिक अमाइन कसं करेल समजलं नाही की क्लिअर त्यात काय डाऊट आहे. ओके की लक्षात ठेवायचं कंबाइंड इन्फ्लुएन्स. त्यानंतर नेक्स्ट आता अलिफॅटिक अमाइनची बेसिसिटी झाली त्यानंतर नेक्स्ट आपण काय बघणार आहे बेसिसिटी ऑफ अरोमॅटिक अमाइन्स दॅट इज अरिल अमाइन्स. ते आपल्याला आता बघायला. ओके basicity of aryl amines. त्यालाच आपण काय म्हणतोय अरोमॅटिक अमाइन्स.
बेसिसिटी ऑफ अरिल अमाइन्स ऑफ एरोमेटिक अमाइन्स. तर एरोमेटिक अमाइन्सची बेसिसिटी आपल्याला स्टडी करायची आहे. तर एरोमेटिक amines are weaker bases than aliphatic amines and ammonia. Okay, that's all. Okay, from pKb value, from pKb value, aryl amines or aromatic amines are weaker bases than ammonia and aliphatic amines. Okay, कसं ऑब्झर्व्ड पीकेबी व्हॅल्यू जर आपण बघितलं असेल तर त्याच्यावरून अरिल अमाइन्स म्हणजे एरोमेटिक अमाइन्स हे अमोनिया आणि अलिफॅटिक अमाइन पेक्षा वीक बेस असतात. आता ही बेसिक स्ट्रेंथ जे आहे अरिल अमाइन्सची किंवा एरोमेटिक अमाइन्सची ते आपण सेम लॉरी-बॉर्नस्टेड थेअरीनुसार स्टडी करणार आहे. लॉरी-बॉर्नस्टेड थेअरीनुसार तर बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स अकॉर्डिंग टू लॉरी-बॉर्नस्टेड थेअरी ही दिसून आपण स्टडी करणार आहे. बेसिक स्ट्रेंथ की आपली एरोमेटिक अमाइन ती कशी असणार लक्षात अकॉर्डिंग टू लॉरी-बॉर्नस्टेड थेअरी. आता लॉरी-बॉर्नस्टेड थेअरीनुसार बेसिक स्ट्रेंथ आपल्याला अरिल अमाइन्स किंवा एरोमेटिक अमाइनची स्टडी करायची आहे. आपण सिंपल एरोमेटिक प्रायमरी अमाइन इथं जर घेतला असेल ॲनलिन, हे फॉर एक्झाम्पल आपण इथं ॲनलिन घेतला असेल. ॲनलिन आपला एरोमेटिक प्रायमरी अमाइन. ॲनलिन कसं लिहितो आपण NH2 ग्रुप डायरेक्ट आपला काय असणार बेन्झीन रिंगला अटॅच असणार. नायट्रोजन वरती आपली एक दोन पेर आपल्याला इलेक्ट्रॉन पेरिन असणार. आपला ॲनलिन आहे हा वॉटर बरोबर त्याची ट्रीटमेंट आपण करणार आहे. इथे डायनामिक इक्विलिब्रियम अराइज होणार आहे आपल्या इथं की वॉटर मध्ये कोण असणार आहे आपला H+ आयन असणार आहे. तर लॉरी-बॉर्नस्टेड थेअरीनुसार जो सबस्टन्स प्रोटॉन ऍक्सेप्ट करत असतो H+ ऍक्सेप्ट करत असतो त्याला आपण काय म्हणणार आहे बेस म्हणणार आहे. लॉरी-बॉर्नस्टेड बेस असं म्हणणार आहे. आता ॲनलिन हा बेस म्हणून ऍक्ट होत आहे. लॉरी-बॉर्नस्टेड बेस म्हणून ऍक्ट होत आहे. जर वॉटर मधला जर प्रोटॉन त्याने घेतला H+ आयन जर ऍक्सेप्ट केला नायट्रोजन वरती असणारी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन वॉटर मधल्या प्रोटॉन बरोबर बॉन्डिंग करण्यासाठी जर केली तर आपल्या इथं करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट ऍसिड हा आपल्याला कसा मिळतो बघ असा RNH3+ प्लस काय येणार आहे OH-. प्लस काय येणार आहे OH-. आता मला सांगा या ॲनलिनचं कन्वर्जन इथं NH3+ मध्ये झालेलं असतं. ॲनलिन आहे तर हा आपला ॲनलिन आहे आणि हा येतो ॲल्युमिनियम आयन आहे. ॲल्युमिनियम आयन. ओके ॲनलिनचं कन्वर्जन NH3+ मध्ये झालंय म्हणजे ह्यानं प्रोटॉन ऍक्सेप्ट केलाय ना. प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यामुळे हा काय म्हणायचं झाला ह्याचं कन्वर्जन NH3+ मध्ये झालंय की नाही म्हणजे कधी होणार आहे प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यावर. प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो तो काय असणार आहे बेस असणार ना. चल का हा बेस हा बेस म्हणून ऍक्ट होतो. चल का आणि त्या NH3+ चं कन्वर्जन परत त्या NH2 मध्ये कधी होणार प्रोटॉन डोनेट केल्यावर जो देतो तो पण ऍक्ट होणार ब्रॉन्झेड ऍसिड. म्हणजे ह्या बेसचा कॉन्जुगेट ऍसिड कोण असणार आहे ॲल्युमिनियम आहे. चल का ॲल्युमिनियमचा कॉन्जुगेट ऍसिड कोण असणार आहे ॲल्युमिनियम आयन. चल का हा कॉन्जुगेट ऍसिड असणार असतात तर काही लक्षात असेल कॉन्जुगेट ऍसिड. ॲल्युमिनियमचा कॉन्जुगेट ऍसिड कोण असणार आहे ॲल्युमिनियम आयन असणार. चल का हे लक्षात ठेवायचं. आता जेवढा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल होणार म्हणजे इक्विलिब्रियम आपला ऑलवेज कुठल्या साइडला शिफ्ट झाला पाहिजे राईट साइडला शिफ्ट झाला पाहिजे तरच कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल होत आहे. इक्विलिब्रियम परत लेफ्टला शिफ्ट होत असेल तर ॲल्युमिनियम आयन हा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल होणार नाही. त्यामुळे बेसिक स्ट्रेंथ कमी होणार असेल का.
की हे लक्षात द्यायचं आहे. ओके, कॉन्जुगेट ऍसिड आता दोन्ही आपण बेस आणि कॉन्जुगेट ऍसिड हे रेझोनन्स काढून आपण स्टेबल करणार. ओके, तर रेझोनन्स करून आपण ही कॉन्जुगेट ऍसिड आणि बेस दोन्ही सुद्धा स्टेबल करणार आहे. आता स्टेबल करत असताना जो आपला ऍल्डिन मध्ये जो NH2 ग्रुप आहे तो NH2 ग्रुप आपला डायरेक्ट कुणाला अड्रेस आहे, त्या अरोमॅटिक रिंगला अड्रेस आहे की नाही. ओके, ऍल्डिन मध्ये NH2 ग्रुप आपला डायरेक्ट अरोमॅटिक रिंगला अड्रेस आहे. नायट्रोजन वरती असलेली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या अरोमॅटिक रिंगच्या कॉन्जुगेशन मध्ये येत असते, त्यामुळे ही प्रोटोनेशन साठी अवेलेबल होणार नाही लक्षात घ्या. त्यामुळे ऍल्डिन आयन हा स्टेबल होत असतो रेझोनन्स कडून. तर का ऍल्डिन जर रेझोनन्स कडून स्टेबल होत असेल तर ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्जुगेशन मध्ये आपली येणार नाही. तर का आपण काय सांगितलं लक्षात तुम्हाला. ओके, लक्षात का काय सांगितलं आपण. आता आपण काय करणार आहे बघा, त्या ऍल्डिनचा कॉन्जुगेट ऍसिड कोण असणार आहे, ऍल्डिनियम आयन असणार आहे. हा ऍल्डिनियम आयन हा कॉन्जुगेट ऍसिड आणि बेस दोन्ही सुद्धा आपण रेझोनन्स करून स्टेबल करणार. आता रेझोनन्स कसा निघणार लक्षात घ्या. पहिल्यांदा मी ऍल्डिनचा रेझोनन्स घेतो लक्षात घ्या. रेझोनन्स कसा आहे ना बघा लक्षात घ्या. ओके, दोघांचाही रेझोनन्स मी इथे घेतोय. रेझोनन्स काढून दोन्ही सुद्धा आपण स्टेबल करणार. बघा इथे कसं स्टॅबिलायझेशन होणार रेझोनन्स करून. ऍल्डिन मध्ये जो NH2 ग्रुप डायरेक्ट अरोमॅटिक रिंगला अटॅच आहे, नायट्रोजन वरती प्रेझेंट असलेली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं अरोमॅटिक रिंगच्या कॉन्जुगेशन मध्ये येत असते, त्यामुळे ती प्रोटोनेशन साठी अवेलेबल होईल का, प्रोटॉन घेण्यासाठी अवेलेबल होईल का, होणार नाही ना. तर का प्रोटोनेशन साठी अवेलेबल होणार नाही, त्यामुळे रेझोनन्स असा निघणार. तर का ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं दिली आणि त्या कार्बन त्या डबल बॉन्ड मधली पेअर विड्रॉ करून घेतली, तर आपल्याला रेझोनन्स कसा निघेल बघा. इथं काय येणार आहे, डबल बॉन्ड NH2 प्लस, इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतली, त्यामुळे चार्ज कुठला येणार आहे, निगेटिव्ह चार्ज. इथला डबल बॉन्ड आपला ऍज इट इज असणार आहे, हा डबल बॉन्ड ऍज इट इज असणार आहे. नेक्स्ट रेझोनन्स मध्ये हा इथं शिफ्ट केला, त्या कार्बनला ही इलेक्ट्रॉन हा बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन काढून घेतले, तर आपल्याला स्ट्रक्चर कसं निघेल बघा. त्यामुळे हा डबल बॉन्ड NH2 प्लस ऍज इट इज आहे, इथला बॉन्ड इथे दिला, सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड होणार, त्या कार्बन इलेक्ट्रॉन पेअर काढून घेतली निगेटिव्ह चार्ज, इथला डबल बॉन्ड ऍज इट इज. नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये त्यात आम्ही इथं असं दाखवू, तर इथं स्पेस नसते, तर हा इथं शिफ्ट केला, हा परत विड्रॉ करून घेतला, तर कसं दिसेल बघा. इथं हे असं क्लीन दिसेल ना. ओके, इथं डबल बॉन्ड NH2 ऍज इट इज, इथला डबल बॉन्ड, इथं सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड केलाय, परत इथं सिंगल बॉन्ड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं विड्रॉ केलाय. परत पुढे बघा, त्याच्यामध्ये हा इथं शिफ्ट केला, हा इथं शिफ्ट केला, हे विड्रॉ करून घेतले, तर परत रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्या कसं निघेल, ओरिजिनल तयार होईल ना. तर काही ओरिजिनल तयार होईल, हे फर्स्ट, सेकंड, हे थर्ड, हे फोर्थ आणि हे फिफ्थ, 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्या इथे निघणार. 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर. चल का आता 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर निघाल्यामुळे नायट्रोजन वरती प्रेझेंट असलेली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ही टोटल एरोमॅटिक रिंगच्या कॉन्जुगेशन मध्ये येऊन त्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन टोटल त्या एरोमॅटिक रिंग मध्ये होत असतं. डिलोकलायझेशन म्हणजे मुवमेंट होत असते लक्षात. त्यामुळे त्या डिलोकलायझेशन किंवा मुवमेंट झाल्यामुळे काय होत असतो, हा ऍल्डिन मोर स्टेबल होत असतो. त्यामुळे नायट्रोजन वरती असलेली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रोटोनेशनला अवेलेबल होत नाही लक्षात घ्या. प्रोटोनेशनला अवेलेबल होत नसेल तर तो बेस म्हणून ऍक्ट होईल का, जो सबस्टन्स प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो तोच बेस म्हणून ऍक्ट होणार ना. चल का ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एरोमॅटिक रिंगच्या कॉन्जुगेशन मध्ये येते, त्यामुळे प्रोटोनेशनला अवेलेबल होत नाही आणि रेझोनन्स काढल्यावरती ऍल्डिन हा मोर स्टेबल होत असतो. 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर निघतात. जेवढे रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त येणार तेवढं त्याची स्टॅबिलिटी जास्त असते लक्षात. त्यामुळे ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्जुगेशनला अवेलेबल होणार नाही. त्यामुळे ऍल्डिन कसा असणार आपला लेस बेसिक असणार दॅन अमाइन्स अँड अलिफॅटिक अमाइन्स अँड अमोनिया.
अलिफॅटिक अमाइन अमोनियापेक्षा लेस स्टेबल असणार आहे. आता बघा लक्षात घ्या, जर इथं आपली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एरोमेटिक लिंकच्या कॉन्जुगेशन मध्ये आल्यामुळे प्रोटॉनेशनला अवेलेबल झालेला आहे. आपण जर हा ऍल्युमिनियम आयन जर घेतला असेल, हा कॉन्जुगेट ऍसिडचा जर आपण रेझोनन्सिंग स्ट्रक्चर जर काढला असेल, कॉन्जुगेट ऍसिड कुठला आहे आपला NH3+ आहे. ह्याचं जर आपण रेझोनन्सिंग स्ट्रक्चर जर काढलं तर ह्याचे दोनच रेझोनन्सिंग स्ट्रक्चर निघतात लक्षात. ओके, कुठले दोन निघतात, फक्त डबल बॉन्ड ची पोझिशन चेंज होत असते रिंग मध्ये. ती कशी होत असते ती अशात NH3+, बरोबर आहे. की हा डबल बॉन्ड इकडे येतो अशात ते दोनच रेझोनन्सिंग स्ट्रक्चर ऍल्युमिनियम आयनचे निघतात. हे दोनच स्ट्रक्चर निघतात. आता मग ऍल्युमिनियम आयन, हा जो ऍल्युमिनियम आयन आहे हा कधी तयार होणार, प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यावरती तयार होणार ना. प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यावरती तयार होणार. बाय ऍक्सेप्टिंग प्रोटॉन डू नॉट हॅव लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन नायट्रोजन. त्याच्यावरती आता नायट्रोजन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे का, नाही ना. ओके, त्यामुळं हा फक्त दोनच रेझोनन्सिंग स्ट्रक्चर काढून हा स्टेबल होत असतो. त्यामुळं याची स्टॅबिलिटी कसं आहे, ऍल्युमिनियम पेक्षा कमी आहे का जास्त आहे, कमी आहे ना. जेवढे रेझोनन्सिंग स्ट्रक्चर जास्त आहे ना तेवढी काय होणार आहे, स्टॅबिलिटी जास्त असते. रेझोनन्सिंग स्ट्रक्चर कमी तेवढी स्टॅबिलिटी कमी. ऍल्युमिनियम पेक्षा ऍल्युमिनियम आयनची स्टॅबिलिटी कमी असणार आहे. फक्त दोनच रेझोनन्सिंग स्ट्रक्चर निघत असतात. त्यामुळे लक्षात घ्या, इक्विलिब्रियम आपला कसा होणार आहे, कुठल्या साईडला शिफ्ट होणार आहे, ऍल्युमिनियम आयनचे दोनच रेझोनन्सिंग स्ट्रक्चर निघतात ना. त्यामुळे हा कसा असणार आहे, लेस स्टेबल का मोर स्टेबल, लेस स्टेबल का मोर स्टेबल. अरे काय सांगितलं, जेवढा रेझोनन्सिंग स्ट्रक्चर जास्त आहे ना तेवढी स्टॅबिलिटी जास्त. ऍल्युमिनियमचे रेझोनन्सिंग स्ट्रक्चर जास्त निघाले, ऍल्युमिनियम आयनचे दोनच निघाले ना. मग कुणाची स्टॅबिलिटी जास्त, ऍल्युमिनियमची का ऍल्युमिनियम आयनची, कुणाची स्टॅबिलिटी जास्त, ऍल्युमिनियमची स्टॅबिलिटी जास्त, ऍल्युमिनियम आयनची स्टॅबिलिटी कमी. मग ऍल्युमिनियम आयन आपला लेस स्टेबल झाला. ऍल्युमिनियम आयन हा कोण आहे, ऍल्युमिनियमचा कोण आहे, कॉन्जुगेट ऍसिड आहे लक्षात घ्या. कसं का, ऍल्युमिनियम आयन ऍल्युमिनियमचा कोण आहे, कॉन्जुगेट ऍसिड आहे. तर कॉन्जुगेट ऍसिड जेवढं लेस स्टेबल होणार आहे तेवढा बेसिसिटी कमी होत जाणार आहे. मग हा लेस स्टेबल होत असतं तर इक्विलिब्रियम आपला कुठल्या साईडला शिफ्ट होईल, इक्विलिब्रियम कुठल्या साईडला शिफ्ट होईल, लेफ्ट साईडला इक्विलिब्रियम शिफ्ट होणार ना. इक्विलिब्रियम लेफ्ट साईडला शिफ्ट होतं तर बेसिक कॅरेक्टर आपलं काय होणार, कमी होणार, बेसिक स्टेट आपली कमी होणार. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, लक्षात घ्यायचं. ऍल्युमिनियम पेक्षा ऍल्युमिनियम आयन हा कॉन्जुगेट ऍसिड दोनच रेझोनन्सिंग स्ट्रक्चर देतो. त्यामुळे हा लेस स्टेबल असतो. लेस स्टेबल झाल्यामुळे इक्विलिब्रियम आपला लेफ्ट साईडला शिफ्ट होतो. त्यामुळे बेसिक स्टेट आपली कमी होत असते. त्यामुळं अमाइन आणि अलिफॅटिक अमाइन्स पेक्षा एरोमेटिक अमाइनची स्टॅबिलिटी कमी असते. therefore aromatic अमाइनचा अलिल अमाइनचा लेस बेसिक दॅन अमोनिया अँड अलिफॅटिक अमाइन्स. हे तुम्ही सांगू शकता. लक्षात समजलं सगळ्यांना. बेसिसिटी ऑफ अलिफॅटिक अमाइन्स आणि एरोमेटिक अमाइन लक्षात आहे तुम्हाला. ते समजले की ह्यात काय डाऊट आहे का. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये ती आपली केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स आहे. ठीक आहे, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स, त्यामध्ये पहिले आपण घेऊया त्यामध्ये लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अमाइन्स. लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अमाइन्स. अमाइनचे आपण लॅबोरेटरी टेस्ट म्हणणार. तर लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अमाइन कसे लक्षात घ्या. सगळे आपले प्रायमरी अमाइन, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन त्यांची लॅबोरेटरी मध्ये आपण टेस्ट घेणार आहे. ही बेसिक कंपाऊंड आहेत की नाही हे आपल्याला बघायचं आहे. टेस्ट फॉर अमाइन्स ऍज द बेस. लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अमाइन्स ऍज बेस, हे की बेस म्हणून ऍक्ट होतात की नाही ते आपल्याला बघायचं. तर लॅबोरेटरी मध्ये बेसिक स्ट्रेंथ कशी स्टडी केली आहे ते लक्षात घ्या. प्रायमरी अमाइन असेल, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन, हे तीन अमाइन्स आहेत. तीन अमाइन्स
हे बेसिक कंपाऊंड्स आहेत. हे कसे आपण सांगणार बघा. आर ऍक्ट ऍज अ बेस. तर काय करायचं, त्यांचं ऍक्वेस सोल्युशन घ्यायचं असतं. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन यांच्या ऍक्वेस सोल्युशन मध्ये लिटमस पेपर टाकायचं. लिटमस पेपर. तर लिटमस पेपर लक्षात घ्या. ऍक्वेस सोल्युशन ऑफ वॉटर सोल्युबल अमाइन्स टर्न ब्लू लिटमस रेड. लिटमस पेपर, लिटमस एक्शन टर्न्स ब्लू लिटमस रेड. लिटमस एक्शन टर्न्स ब्लू लिटमस रेड. ब्लू लिटमस बेसिक स्टेप आपण सांगणार आहे ना की लिटमस एक्शन ही असणार आपली टर्न्स रेड लिटमस पेपर ब्लू. रेड लिटमस ब्लू. लिटमस एक्शन आपली कसे असणार आहे, रेड लिटमस पेपर जर ब्लू होत असेल तर आपण काय करणार आहे ते बेस असणार आहे. तर का टर्न्स रेड लिटमस ब्लू. तर का प्रायमरी अमाइन असेल, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन असेल यांचं ऍक्वेस सोल्युशन मध्ये आपण लिटमस पेपर जर ठेवला तर रेड लिटमस पेपर जर ब्लू होत असेल तर आपण तो काय म्हणू शकतो, बेस आहे म्हणू शकतो. तर का बेस आहे हे आपलं कन्फर्म होत असतं. हे लक्षात ठेवा. ओके. लिटमस पेपरच्या ऍक्शनला आपण सांगू शकतो रेड लिटमस पेपर ब्लू होत असेल तर आपण तो प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अमाइन हे बेस आहेत हे सांगू शकतो आपण. त्यानंतर सेकंड कंडिशन आहे बेसिक नेचर ऑफ अमाइन डिटेक्शन करण्यासाठी बाय ऍक्शन विथ मिनरल ऍसिड. तर का बाय ऍक्शन ऑफ मिनरल ऍसिड. पहिले आपली लिटमस पेपर टेस्ट आहे बाय ऍक्शन ऑफ मिनरल ऍसिड. आता मिनरल ऍसिड आपण घेणार आहे HCl. मिनरल का म्हणतो, त्याच्यात मिनरल्स तयार होतात, आयन तयार होतात, H+ आणि Cl- आयन म्हणून याला मिनरल ऍसिड म्हणतात. तर बाय ऍक्शन ऑफ स्ट्रॉंग मिनरल ऍसिड HCl. आता कुठलाही अमाइन असेल लक्षात ठेवा, प्रायमरी असेल, सेकंडरी असेल किंवा टर्शियरी अमाइन असेल त्यांचा लक्षात ठेवा काय होत असतं बघा. त्यांच्या बरोबर अमाइन आहे प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी यांच्या बरोबर समजा काही इथं मी पर्टिक्युलर घेतला असेल कुठला तर समजा इथं मी घेतला प्रायमरी अमाइन घेतला असेल, नायट्रोजन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रायमरी अमाइन. कुठलाही अमाइन लक्षात घ्या त्याची मिनरल ऍसिड बरोबर रिएक्शन केली. मिनरल ऍसिड आपला कोण असणार आहे HCl ऍक्वेस स्टेट मध्ये, ऍक्वेस मिनरल ऍसिड. तर लक्षात घ्या काय होत असतं आपलं ऍक्वेस मिनरल ऍसिड बरोबर रिएक्शन केल्यावरती HCl मध्ये कोण असणार आहे H+ Cl- आयन असणार. हा H+ आयन अमोनिया घेणार ना. तर का अमोनिया घेतल्यावरती काय करणार हा RNH3+ Cl- आयन. बरोबर नाही. अमोनियम क्लोराइड हे तयार करणार RNH3+ Cl- ठीक आहे हे तयार करणार. मग आता RNH3+ Cl- ह्याची परत आता ह्यानं प्रोटॉन घेतला ना, ऍसिड बरोबर रिएक्शन दाखवली, प्रोटॉन घेतला तर तो काय म्हणायचं त्याला बेस म्हणायचं ना. तर काय वॉटर इनसोल्युबल अमाइन डिसॉल्व इन aqueous HCl due to formation of water soluble substituted ammonium chloride. समजा हे काय झालं, वॉटर सोल्युबल सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराइड. सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराइड. हे सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराइडचं फॉर्मेशन झालं. अमोनियम क्लोराइड NH3+ Cl- सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराइड. ओके. त्याची रिएक्शन परत एक्सेस NaOH बरोबर केली आपण तर परत आपल्याला ओरिजिनल अमाइन रिजनरेट होत असतं. परत ओरिजिनल अमाइनचं रिजनरेशन होत असतं. ओके. परत हिची रिएक्शन NaOH सोडियम हायड्रॉक्साइड एक्सेस सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर त्याची परत रिएक्शन केली तर रिजनरेट ओरिजिनल अमाइन्स. परत ओरिजिनल अमाइन आपला रिजनरेट होतो. कसा जनरेट होतो बघा. हा जो NaOH मधला Na+ आयन आहे तो Cl- ला कंबाईन होत असतो आणि हा NH3+ मधला H परत ह्या OH- वॉटर कोणाला RNH2 आला ना. तर का ओके. परत इथं RNH2 परत इथं Na आणि Cl NaCl परत NaOH मधला OH आणि इथला H. ओके. काय झालं आपला H2O. ओरिजिनल अमाइन परत रिसंट होतोय नाही, प्रायमरी अमाइन परत येतं. तर का हे परत हा प्रायमरी अमाइन झाला असतो. रिसंट ओरिजिनल अमाइन्स.
रिजनरेट ओरिजिनल अमाइन्स. परत आपला ओरिजिनल अमाइन इथं रिजनरेट होत असतो. कुठलाही तुम्ही घ्या, प्रायमरी घ्या, सेकंडरी घ्या, टर्शरी अमाइन इथं तुम्ही घेऊ शकता, कुठलाही घेऊ शकता. त्याची डायल्यूट aqueous मिनरल ऍसिड HCl बरोबर रिएक्शन केली तर वॉटर सोल्युबल सल्फ्युटेड अमोनियम क्लोराइड मिळणार. त्याच्यावर आपण हा बेस आहे म्हणून सांगू शकतोय. आणि जर परत त्याची एक्सेस सोडियम हायड्रॉक्साइड वर रिएक्शन केली तर परत ओरिजिनल अमाइन तो रिजनरेट करत असतो. त्याच्यावरून आपण अमाइन हा बेस आहे सांगू शकतो. दोन टेस्ट आहेत, एक लिटमस पेपरची टेस्ट आहे आणि दुसरी डायल्यूट मिनरल ऍसिड बरोबरची टेस्ट आहे. लक्षात त्या दोन टेस्टला अमाइन हा बेस आहे ते आपण सांगू शकतोय. आता त्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये आहे की डाय ॲझोटायझेशन रिएक्शन और ऑरेंज डाय टेस्ट आहे लॅबोरेटरी टेस्ट मध्ये. ओके, ऑरेंज डाय टेस्ट, ओके, और डाय ॲझोटायझेशन टेस्ट ते आपल्याला बोलायचं लॅबोरेटरी टेस्ट मध्ये. आता ऑरेंज डाय टेस्ट काय लक्षात आहे ती टेस्ट आपण बघू. डायॲझोटायझेशन रिएक्शन ऑफ ऑरेंज डाय टेस्ट, डायॲझोटायझेशन टेस्ट और ऑरेंज डाय टेस्ट. डायॲझोटायझेशन टेस्ट और ऑरेंज डाय टेस्ट याच्यावर आपलं अमाइन हा बेस आहे हे कसं सांगू शकतो लक्षात घ्या. आपण जर आपण अरोमॅटिक प्रायमरी अमाइन घेतला असेल, अरोमॅटिक प्रायमरी अमाइन, अरोमॅटिक प्रायमरी अमाइन आपण घेतलं लक्षात घ्या. अरोमॅटिक प्रायमरी अमाइन क्या सर, अरोमॅटिक प्रायमरी अमाइन मध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl आपण टाकला असेल 1 to 2 ml, हे कॉन्सन्ट्रेटेड HCl आपण टाकायचं. ते ऍड केल्यावरती ओके 1 to 2 ml कॉन्सन्ट्रेटेड HCl आपण ऍड करायचं. त्यात सोल्युशन मध्ये सोडियम नायट्रेट ऍड करायचं, परत Na2 ऍड करायचं आणि सोल्युशन आपण काय करायचं, कूल करायचं. सोल्युशन कूल करायचं. कूल केल्यावरती, कूल केल्यानंतर परत काय करायचं बघा, सोल्युशन इज ट्रान्सफर टू टेस्ट ट्यूब कंटेनिंग बीटा नॅफ्थॉल. ओके, परत हे सोल्युशन कूल करायचं आणि परत काय करायचं आपण कूलिंग करायचं. हे ऍड करून सोल्युशन कूल करायचं. परत ह्याच्यामध्ये बीटा नॅफ्थॉल ऍड करायचा. बीटा नॅफ्थॉल मध्ये ट्रान्सफर केल्यानंतर बीटा नॅफ्थॉल हे सोल्युशन आहे. बीटा नॅफ्थॉल इन NaOH. ओके, बीटा नॅफ्थॉल इन NaOH सोडियम हायड्रॉक्साइड मध्ये बीटा नॅफ्थॉल मध्ये पास केल्यावरती आपल्याला त्या ठिकाणी ऑरेंज डाय कलर येत असतो, प्रेझेन्स ऑफ प्रायमरी अमिनो ग्रुप्स. ओके, ऑरेंज डाय कलर मिळत असतो. त्याच्यावर आपण काय समजू शकतो, प्रायमरी अमिनो ग्रुप्स आपल्या इथं कन्फर्म होत असतो. लक्षात का, प्रायमरी अमिनो ग्रुप आपल्या इथे कन्फर्म होत असतो. लक्षात काय करायचं बघा, अरोमॅटिक प्रायमरी अमाइन कुठलाही घ्यायचा, त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकायचं 1 ते 2 ml. परत काय करायचं, सोडियम नायट्राइट टाकून कूलिंग करायचं. कूलिंग केल्यावरती हे सोल्युशन दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये टाकायचं. ज्या टेस्ट ट्यूब मध्ये बीटा नॅफ्थॉल सोडियम हायड्रॉक्साइड मध्ये आपण घेतलंय त्याच्यात टाकल्यावरती ऑरेंज डाय कलर येत असतो. ऑरेंज डाय कलर आला की काय म्हणायचं, प्रायमरी अमिनो ग्रुप प्रेझेंट आहे हे कन्फर्म होत असतं. हे आपली डायॲझोटायझेशन रिएक्शन आहे. आता आपण जनरल एखादी रिएक्शन जर घेतली असेल, आता अरोमॅटिक प्रायमरी अमाइन कसं आहे, आपला पेन्सिलला डायरेक्ट NH2 अटॅच आहे ना, हा अरोमॅटिक प्रायमरी अमाइन. त्याचं नेम काय आहे आपलं, ॲनिलीन आहे. चला अरोमॅटिक प्रायमरी अमाइन आहे आपलं, अरोमॅटिक प्रायमरी अमाइन. ओके, आता ह्याची रिएक्शन आपण कोणावर करणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि NaNO. तर ह्याच्यावर रिएक्शन करणार, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि सोडियम नायट्राइट. ह्यांच्यावर आपण ट्रीटमेंट करणार. रिएक्शन होत असते आपली 273 to 278 केल्विन आयसोकोल्ड कंडिशनला रिएक्शन होत असते. कूलिंग करणार ना आपण.
ओके, पण 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला रिएक्शन आपली होणार आहे. त्यावेळी आपल्याला इथे काय म्हणत असतो लक्षात घ्या, इथेपासून अशा पद्धतीनं N2 + Cl- हा मिळत असतो. हा बेन्झीन आहे. नायट्रोजन मध्ये लिंकेज कुठला असतं, N ट्रिपल बॉन्ड N असतं, N डबल बॉन्ड N किंवा हे अशा पद्धतीनं असतं. त्याला डायअझो ग्रुप असं म्हणलं. ओके, N2 ला काय म्हणलं तर नायट्रोजनला अझो म्हणलं तर 2 नायट्रोजन डायअझो. हा बेन्झीन डायझोनियम, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड आपला BDC मिळत असते, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. हा काय झाला, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड कुठे पास करायचा, बीटा नॅफ्थॉल मध्ये. बीटा नॅफ्थॉल, आता बीटा नॅफ्थॉल इन NaOH त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते, त्यावेळी ऑरेंज कलरचा ऑरेंज डाय कलर येत असतो सर. तर बीटा नॅफ्थॉल आपण कसं दाखवणार आहे बघा, बीटा नॅफ्थॉल हे अशा पद्धतीने असतो. हा अल्फा कार्बन, हा बीटा नॅफ्थॉल. समजा त्या बीटा नॅफ्थॉल वर रिएक्शन झाल्यावर आपल्याला काय म्हणत असतं, बीटा नॅफ्थॉल ही पुन्हामध्ये NaOH च्या बेसच्या प्रेसमध्ये, NaOH च्या बेसच्या प्रेसमध्ये तर आपली ऑरेंज डाय कलर आपल्याला मिळत असतो लक्षात. ऑरेंज डाय मिळत असतो. हा कसा मिळतो लक्षात घ्या, या दोघांचं कॉम्बिनेशन होत असतं. हे दोघांचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीने होत असतं बघा. ही रिंग आता असली ना N डबल बॉन्ड N, इथं असे रिंग फॉर्म होत असतं लक्षात, रिंग आणि इकडे अटॅच होत असते. ऑरेंज डाय टेस्ट आपल्या इथं फॉर्म होत असते, कशा पद्धतीने होत असते बघा. हे अशा पद्धतीने मिळत असते आणि इथला हायड्रोजन रिमूव्ह करणार, इकडे HCl बाहेर पडत असतो. काय येणार आहे तो आपला ऑरेंज डाय. ओके, असा इथं ऑरेंज डाय मिळत असतो. ओके, त्याच्यावर आपण काय सांगतो, कन्फर्मस प्रेझेन्स ऑफ प्रायमरी अमिनो ग्रुप्स. तर का हा प्रायमरी अमिनो ग्रुप कन्फर्म करत असतो, असा ऑरेंज कलरचा डाय जातो. आता हिचं जे नेम आहे ही पॅरा हायड्रॉक्सी अझोबेन्झीन म्हणलं जातं. हे अझो ग्रुप आहे. पॅरापोस्मा हायड्रॉक्सी ग्रुप किंवा बीटा हायड्रॉक्सी अझोबेन्झीन हे बेन्झीन आहेत ना. हे ऑरेंज डाय कलर आपल्या इथे मिळत असतो. तर अशा पद्धतीने ही आपली रिएक्शन होत असते. तर का ते लक्षात ठेवायचं की डायट्रायसन रिएक्शन याला म्हणलं जातं. तर का डायझोनियम क्लोराइडचं फॉर्मेशन होत असतं. ओके, अंडरस्टँड. आता त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्यामध्ये अल्कायलेशन ऑफ अमाइन्स ही केमिकल रिएक्शन आपण स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.